शेतकरी बांधवांनो नमस्कार। आज आहे 9 ऑगस्ट 2026। आज क्रांती दिन आहे। क्रांती दिन असताना टोमॅटोला बाजारभाव काय मिळतोय, आपल्यासोबत खूप जुने टोमॅटो उत्पादक शेतकरी आज आपल्याला भेटलेले आहेत। भाऊ नमस्कार। नमस्कार। तुम्ही किती वर्ष टोमॅटोची शेती करता? 10 वर्ष झाली। 10 वर्ष। आज कुठली व्हरायटी घेऊन आले? आज आर्यमान काय भाव मागतो? गाडी आतमध्ये यायची आलीच नाही गाडी अजून। बरोबर। काय यंदाच्या वर्षी सीझन कसा आहे? टोटल फेल आहे। टोटल फेल कशामुळे? पावसामुळे माल फुगवून नाही झालेला, साईज नाही झाली पावसामुळे, मालाला सटी नाही झाली। 2 एकरामध्ये 43 कॅरेट निघाले। सध्या बाजार भाव काय आहेत? बाजार चांगली माल मागत येतो 250-300। 250 ते 300 रुपये चांगले माल मागत येतो। शेती परवडायची कशी? नाही अंगावे सगळी फॉर्म मध्ये झाली कसं भाऊ तुम्ही कुठलं गाव तुमचं? बीड। बीड। किती वर्ष इकडे येता? 10 वर्ष झाले। 10 वर्ष झाले इकडे। आपण या ठिकाणी पाहतोय आज 9 तारीख आहे, 9 ऑगस्ट। व्यापारी बांधव काय इकडे फिरताना दिसत नाही। शेतकरी बांधव व्यापाऱ्यांची वाट पाहताना दिसत आहेत। टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळावा असं अपेक्षित आहे। शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे। दादा नमस्कार। व्यापारी साहेब काय भाव आज? 200 ते 250। 200 ते 250। बाजार वाढतील की नाही? वाढतील। आपण या ठिकाणी पाहतोय बाजार वाढतील असं म्हणतायत। काय म्हणाले? काय सांगायचे? काय नाही आता काय सांगत आहे, तर यांना काहीतरी सांगायचं आहे। भाऊ नमस्कार। कुठलं गाव आहे? कुठल्या गावचे आहात तुम्ही? तुम्ही कुठल्या गावचे? घोडेगावचे। कुठली व्हरायटी घेऊन आले? काय भाव? चला करा सौदा करा। हो साहेब घेऊन टाका। जाऊ दे, सकाळी तर ते अगोदर पाहणार नंतर ठरवणार। व्यापारी बांधवांनो बघायची भूमिका घेऊ नका। टोमॅटोला बाजारभाव द्या। भाई साहब नमस्ते। आज काय कैसी मंडी आहे? 250-300। 250-300 रुपयामध्ये शेतकऱ्याच्या टोमॅटोचे कसे पैसे होणार? शेतकरी खूप काबाड कष्ट करून या ठिकाणी माल आणत असतो आणि बाजारभाव मात्र मिळत नाही। भाऊ कुठलं गाव आहे? आणि कुठली व्हरायटी घेऊन आले? काय भाव मागतात? 400 रुपये मागतात। तोडा किती आहे? तिसरा तोडा आहे। 400 रुपयांनी मागतायत। काय अपेक्षित? 4.5 रुपये। बरोबर आहे। अर्थात 4.5-5 रुपये जरी बाजारभाव हा खूप अत्यल्प आहे। एवढ्या कमी बाजारभावात शेतकऱ्याचं खर्च देखील निघत नाही। शेतकऱ्यांनी काय करायचं असा प्रश्न आहे। या ठिकाणी मार्केट कमिटीचे कर्मचारी गाड्या व्यवस्थित लावण्याचं नियोजन करत आहेत, पण त्याचबरोबर बाजारभाव टोमॅटोला जास्तीचा कसा मिळेल याबाबतची देखील त्यांनी काळजी घेणं अपेक्षित आहे। आता मालाचा दर्जा सुधारलेला बघा। आता ही साऊ व्हरायटी आहे, परंतु या साऊ व्हरायटीला खरेदी करण्यासाठी इकडे गिऱ्हाईक देखील सध्या नाही। शेतकरी बांधव वाट पाहतायत व्यापाऱ्यांची की व्यापारी आपल्याकडे येतील, मालाची खरेदी करतील। परंतु इथं आपण पाहतोय ओ काय भाव खरेदी करताय? भाई साहब क्या रेट बोल रहे हैं? 300 तक। रेट बढ़ेंगे या नहीं? आपको पूछ रहे हैं आपको? नहीं, अभी तो बढ़ने का चांस नहीं है। तो बढ़ने का चान्स नाही आहे। चलो शेतकरी बांधवांनो मालाची निवड व्यवस्थित करा, जेणेकरून टोमॅटोला बाजारभाव देखील चांगला मिळू शकेल। नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला बाजारभाव सरासरी आजच्या तारखेला बाजारभाव मिळतोय 250, 300, 350, 400 रुपयापर्यंतची मागणी होती, परंतु किमान 450-500 रुपये बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे। शेठ नमस्कार। हो शेठ काय भाव खरेदी करतात? बाजार से 250 पासून 300 रुपये। 250 पासून 300 पर्यंत। काय बाजार वाढतील का? बाजार वाढतील। सकाराम शेठ टोमॅटो बरोबर। काय कशामुळे? काय आवक वाढली? अच्छा आवक वाढली। किती आवक असेल आज? आज आवक किती असेल? 35,000 आवक असेल। 35,000 असेल। व्यापारी काय भाव मागतायत? व्यापारी काय 200-400। 400 नाही, आज 1,000-300-350 रुपये झाले। त्यांची टोमॅटोची लागवड किती? लागवडीच आहे, पण वातावरणामुळे फळ जमेल नाही, म्हणावाशी प्लॉट नाही। मार्केटला काय सूचना काय नाही, आता बेकारच कंडिशन आहे। लोडिंग वाले थोडे वाढायला पाहिजे। लोडिंग वाले वाढले पाहिजे। व्यापाऱ्यांची संख्या वाढवा। खरेदीला जर माणसं वाढली तर बाजारभाव मिळेल। सध्या टोमॅटोला बाजारभाव
डाऊन झाल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होते। भाई साहब क्या रेट से बोल रहे हैं? माल के रेंज के हिसाब से रहता हो, माल जैसा रहा वैसी बाजार रहती है। आज क्या रेट है? आज सुपर माल गए, अच्छे मॉल वाले माल गए 300 रुपए 310 रुपए। और साउथ बाकी फिर वो जूने माल का बाजार कोई नहीं रहता। जैसा मंडी बढ़ेगी? मंडी बढ़ने का तो अभी फिलहाल कुछ बोल नहीं सकते। माल की आवक कम हुई तो मंडी बढ़ जाएगी। आवक कमी जास्त होते, बाजारभाव वाढायला पाहिजेत अशी शेतकऱ्याला अपेक्षा आहे। भाऊ नमस्कार, नमस्कार दादा. कुठलं गाव आहे? अहमदाबाद शिरूर तालुका. अहमदाबाद. शिरूर तालुका. किती क्रेट आणलेत आज? 110. काय भाव मागतायत? आर्यमान दिले मी. शेठ नमस्कार हो. नमस्कार। आज काय टोमॅटोला बाजारभाव? बाजार डाऊन आहे, बघा चांगला माल आहे, बाजार डाऊन आहे। ये देशीला तर अजून डाऊन आहे। देशीला बाजारच नाही, नाही काय पुढे बाजार वाढतील की नाही? वाढते ना। आता शेतकऱ्यांनी काय करायचं? साऊथला पाऊस झाला तर बाजार वाढत। अच्छा, तिकडे पाऊस झाला पाहिजे। आपली लागवड किती आहे? 2 एकर आहे. 2 एकर. एकरी खर्च किती येतो? माझा साधारण खर्च 3,30,000 रुपये खर्च आहे. 2 3 लाख. एकराचा. अच्छा, काय मार्केटला काय सूचना? मार्केटचं चांगलं आहे. अच्छा, कसं टेम्परेचर वाढल्यामुळे आवक जास्त झाली. टेम्परेचर वाढल्यामुळे आवक वाढली. पावसाचं प्रमाण कमी आहे, बर बर बर. त्याच्यामुळे आवक वाढली. पाऊस उघडला, टेम्परेचर वाढलं, त्याच्यामुळे टोमॅटोची आवक वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे बाजारभावावर परिणाम झालेला आपल्याला दिसतोय। सध्या आवक साधारण 25 ते 30,000 रेटची झालेली आहे। बाजारभाव चांगला मिळणं अपेक्षित आहे। और सब क्या रेट से बोल रहे हैं? रेट का अभी क्या रेट क्या बोला, कोई पोजीशन का कोई बात ही नहीं है। आगे बिक्री नहीं तो क्या करेंगे। क्या रेट से मांग रहे हैं? मांगने के 200 रुपये। तुझं काय नाव? कुठलं गाव? गाव सांगली गारगाव. टोमॅटो खायला आला का विक्री करायला आला? बोल ना. दादा तुम्ही कुठले? गाव कुठलं? गारगावची. कुठली व्हरायटी घेऊन? काय भाव मागतात आज? आज 250 पर्यंत मग सुपर माल 250 पर्यंत सुपर माल मागतायत। चांगल्या मालाला बाजारभाव चांगला मिळणं अपेक्षित आहे। परंतु सध्या व्यापारी आज बघा, व्यापारी आज पळून जात आहेत, म्हणजे पडून बाजारभाव मागतायत। व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्याचं नुकसान करू नका। खूप काबाड कष्ट करून शेतकरी माल पिकवत असतो आणि जर इथे बाजारभाव अशा प्रकारे जर पडून माल मागितला तर मात्र शेतकऱ्यांचे खूप मोठं नुकसान होतंय। शेतकरी बांधवांच्या टोमॅटोचे पैसे होणं अपेक्षित आहे। व्यापाऱ्यांना तुम्ही देखील शेतकऱ्यांचीच मुलं आहे, त्यामुळे बाजारभाव अधिकचा द्या। भाई साहब क्या रेट बोल रहे हैं? भाई साहब आज क्या मंडी है? ये 2 नंबर लिया है 2 नंबर लिया 150 में। 150 में, और 1 नंबर में क्या रेट है? एक नंबर जा रहा है 350, 400, 450। 400, 450 वीआईपी माल। वीआईपी माल। माल बढ़ेगा, रेट बढ़ेंगे? रेट बढ़ेंगे, अब आवक कम होगी तो। अच्छा, आवक कम हो गई तो। वडसकर नमस्कार, नमस्कार सर. आज काय भाव घेताय? 400 रुपये. 400 रुपये घेताय 1 नंबर माल मॉलसाठी? सरासरी बाजार भाव काय? बाजार 250 ते 400. 250 ते 400. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोची आपल्याला आवक वाढलेली पाहायला मिळते आणि बाजारभाव थोडे डाऊन झालेले आहेत। त्याचं कारण म्हणजे आवक वाढली, पुढे गिऱ्हाईक नाही असं सांगितलं जाते। आपल्यासोबत डिंगोरचे व्यापारी अमित शेठ. शेठ नमस्कार. नमस्कार सर. साहेब आज काय बाजार भाव आहेत? बाजार साहेब आज 300 रुपयापासून 400 रुपये. 300 ते 400. आता आवक वाढलेली आहे. नाही, आवक आहे तिचे, थोडीशी ऑर्डर कमी आहेत सगळ्यांना. अरे आता शेतकरी सांगतात आवक वाढली, पाऊस उघडलाय, ऊन पडतंय. आता नवीन माल इकडून या पट्ट्याचे वरचे चालू आहेत आता पठार मालाचे, तर थोडेसे ते माल वाढायला लागले तर आमच्या पट्ट्याचे माल कमी होत चालले. तालुक्यातले माल डाऊन कमी झाले, कमी होत चालले, बाहेरचे माल वाढायला लागले. बाजार वाढतील का? बाजार माल सुधारल्यानंतर थोडीशी बाजार चालतील. अच्छा, मालाची गुणवत्ता जर चांगली झाली तर बाजारभाव वाढतील असं व्यापारी सांगतायत। शेतकरी बांधवांना मालाची निवड व्यवस्थित करून आणा, चांगल्या मालाला बाजारभाव चांगला दिला चांगल्या पाहिजे। बाजाराला बाजार आहे ना? त्या 200-250 आहे. 200-250 भागतो का? हा भागतं ना, भागतं. शेतकऱ्यांना 7-12 काढायला लागतील आता. आता तुम्ही कुठले आहात? हा बेलापूर. बेलापूर. हा, किती अंतर येते इकडे यायला? इकडे यायला 45 किलोमीटर. 45 किलोमीटर. काय इथे मार्केटला काय सूचना? सूचना काय नाही, शेतकऱ्यांचे 7-12 काढायचे. आणि मार्केट कमिटीला काय सूचना? 7-12 थोडी मार्केट कमिटी काढणार. हो 7-12. कसं मार्केट कमिटीला सूचना अशी की बाजार थोडे रेग्युलर द्या,
व्यापाऱ्यांना अलर्ट करा. 400-500 व्यापार किमान 500 रुपये बाजारभाव पाहिजे. 500 असेल तरच परवडतं. आपली किती लागवड आहे? 2 एकर आहे. किती एकरी खर्च येतो? एकरी येतो 2 ते 2.25 लाख. किती वर्ष टोमॅटो करता? गेले 3 वर्ष. काय इथल्या मार्केट कमिटीचा अनुभव? अनुभव काय नाही, कधी बाजारचा कमी जास्त असतो. काय सूचना इथे सूचना- मॅनेजमेंटला काय सूचना? मॅनेजमेंटला काय सूचना करणार, आता काय करू शकतो. आवक वाढल्यानंतर ते काय करणार आहे. आवक वाढल्यावर मार्केट कमिटी काय करणार? पण व्यापारी बांधवांनो, जरा तुम्ही शेतकऱ्यांची मुलं आहेत, शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही. भाईसाहेब नमस्ते. आज काय भाव टोमॅटो खरेदी? 300-350 रुपयापर्यंत आहे. 300-350. 400. आणि गावठी टोमॅटो गावठी 200-250. काय बाजार वाढतील का? आता बघा काय काय व्यापारी म्हणून तुम्हाला काय वाटतं? बघा, व्यापारी बांधव सुद्धा म्हणजे बोलताना स्पष्ट बोलत नाही. बाजार कधी वाढतील याबाबतची स्पष्टता सांगत नाही. चांगल्या दर्जाच्या मालाला चांगला बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे. परंतु सध्या बाजारभाव खूपच कमी असल्यामुळे शेतकरी नाराजी आहे. नक्कीच नाही. कुठून आले तुम्ही? जुन्नर, प्रॉपर जुन्नर, आंबलेवाडी. आंबलेवाडी. कुठली व्हरायटी घेऊन आले? साऊ. साऊला गिरायक नाही. किती लागवड किती आहे? 1 एकर आहे. इथे मार्केटला काय सूचना? मार्केटला काय आपण एवढं माझ्या दोघच नाही, आपण छोटे माणूस आहे. सूचनेजोगी काय सांगायजोगी काय परिस्थिती नाही. किती वर्ष टोमॅटो लागवड करता? 2-3 वर्ष. 2-3 वर्ष झाले. तरुण मंडळी सध्या नोकऱ्या नसल्यामुळे शेतीचा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी देखील अडचणीत आहे. भाऊ, कुठलं गाव आहे? बीड. किती अंतर आहे इकडे यायला? 240. परवडतो का सध्याचा बाजारभाव, वाहतुकीचा खर्च? परवडत नाही. किती लागवड आहे तुमची? 1 एकर. 1 एकर आहे. एकरी खर्च किती येतो? 1.5 लाख. काय तर नवीन लागवड वगैरे? नाही. नवीन लागवड नाही. बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेले. दादा नमस्कार. साऊ घेऊन आले काय? काय भाव मागतायत? 250 रुपयापर्यंत. 250-200 रुपयाने शेतकऱ्याचे. भाई साहब क्या बोल रहे हैं? क्या रेट से मांग रहे हैं? 200 मांग रहे. 200 मांग रहे हैं. रेट बढ़ेंगे क्या नहीं बढ़ेंगे? मुश्किल है, माल बहुत है आगे, सामने भी माल नहीं बिक रहे. सामने भी माल ज्यादा है. अभी युवरगांव मार्केट चालू हो गया, नासिक चालू हो गया, मार्केट भी बहुत आगे चालू हो गया ना. अभी युवरगांव चालू हो जाएगा 10 दिन, अभी फुल हो जाएगा मार्केट. रेट डाउन होने का क्या कारण है इधर? बिक्री नहीं है ना, सामने भी माल बिकना चाहिए. अभी बाहर सतारा चालू है, निमगांव चालू है, बारामती चालू है, अपने लोकल में नाड़ागांव चालू है, युवरगांव चालू है, नासिक चालू है. खाने वाला तो पेट उतना ही खाएगा ना. जो संकरित वैरायटी है इसको रेट बढ़ेंगे कि नहीं बढ़ेंगे? चांस कमी है. चान्स कमी आहे. व्यापारी बांधवांनो, असं म्हणून शेतकऱ्यांना नाव उमेद करू नका. शेतकरी खूप कष्टाने मेहनतीने शेती करतो, चांगल्या दर्जाचा माल या ठिकाणी विक्रीला आणतो. आणि जर इथे त्यांचं मातीमोल दराने विक्री होणार असेल तर मात्र शेतकरी पूर्णपणे कोलमडून जाते शेतकऱ्याची शेती. तर इथे बघा, खूप वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. दूरवरनं शेतकरी इथं टोमॅटो विक्री करायला येत आहेत. साहेब नमस्कार. साहेब, आज काय बाजारभाव? बाजारभाव जसे माल आहेत त्याच्या क्वालिटीनुसार 200 पासून 200 पासून 400. तर शेतकऱ्याशी बोलतो. भाऊ नमस्कार. नमस्कार. काय आज चेहरा एकदम फ्रेश? ते सुकून गेला काय फ्रेश. काय कुठली व्हरायटी घेऊन आले? शाहू. काय भाव मागतायत? 400-500. कुठलं गाव आहे? गाव कर्जुल हरिया. किती वर्ष इकडे मार्केटला येतात? झाले आता 4-5 वर्ष झाले. 4-5 वर्ष. एकरी खर्च किती होतो लागवडीला? एकरी खर्च लागवडीला 1.25 लाख रुपये. इथे मार्केटला काही सूचना? मार्केटला नाही काय व्यापाऱ्यांना काही सूचना? बाजार वाढवा म्हणावा. बाजार वाढवले पाहिजे. व्यापारी बांधवांनो, व्यापारी साहेब, शेतकरी म्हणतात बाजार वाढवा. बाजार टाइम लागेल बाजार वाढायला. काय झालंय आता बेंगलोर पण चालू आहे सध्या. कोल्हापूर चिंतामणी
महाराष्ट्र पण थोडा थोडा वाढत चाललेला आहे. पिंपळगाव, नाशिक, नारायणगावला सुद्धा मालाची आवक वाढत चाललेली आहे. बाजारभाव सुद्धा पण थोडा वेळ लागेल. आपण पाहतो व्यापारी बांधव म्हणतायत बाजारभाव. बाईसाहेब काय म्हणले तुम्ही? काय मजुरीचे पैसे द्यायला नाही काय म्हणतो आम्ही इथं काय कुठलं गाव चाललंय आहे? पारनेर तालुक्यातली पारनेर तालुका. हा. तिकडे मार्केट नाही का? मार्केट काय आहे तिकडे, इथं तुम्ही हवा केली आणि दिली सोडून हवा एकदम कशाची हवा केली? बाजाराची. काय हवा केली? म्हणजे 500-600 होतं ना, आता 100 कोणी घ्यायना. मग आता व्यापारी ज्या दराने घेतात तो दर सांगायचा नाही का? सांगायला काय आता 100 रुपये मागायच्या दुकानात जाऊन परत कमी करतात आणि काय करायचं. मग आता मालाचा जे आपण क्रेट भरतो ते एकसारखं भरायला नको का? अहो, तरी कमी करतात शेत थोडंफार. काय व्यापारी असं का वागतात? काहीतरी कुठून तरी 2 रुपये कमवायचे ना. एकसारखा माल का भरत नाही? आता वातावरणच नाही तर कुठून शेतकरी एकसारखा आहे. अहो, जे खराब माल आहे, लहान माल आहे, त्याचे क्रेट वेगळे भरायचे. सगळ्यांची नाही एका चांगली त्यांची जातात पण ज्यांची हलकी बारी त्यांना होतोय तर यंदाचा सीझन कसा गेला? घर घालून येईन काय तशी शेत तुटे ते होते ते. घरचे पैसे घालून यंदा टोमॅटोचं सीझन शेतकऱ्यांचं आहे असं शेतकरी बांधव सांगतायत. जगाचा पोशिंदा बळीराजा खूप अडचणीमध्ये आहे. व्यापारी बांधवांनो, तुम्ही देखील शेतकऱ्यांची मुलं आहे, शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही याबाबतची खबरदारी घ्या. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण एक 25-1 हजाराच्या आसपास झालेली आहे आणि सरासरी बाजारभाव 200, 250, 300, मॉलचा बाजारभाव 400 रुपयाच्या आसपास आहे. सध्या उन्हाळा असल्यामुळे टोमॅटोची आवक वाढलेली पाहायला मिळते. उन्हाळा म्हणजे 2 दिवसापूर्वी पाऊस उघडलेला आहे आणि पाऊस उघडल्यामुळे ऊन जास्त झालं आणि मालाची आवक वाढलेली आहे, बाजारभाव पडलेले आहेत. इतर ठिकाणी टोमॅटो सुरू झाल्यामुळे बाजारभाव पडलेत असं व्यापारी बांधव सांगतायत. व्यापारी बांधवांनो, तुम्ही देखील शेतकऱ्यांची मुलं आहे, टोमॅटोला अधिकचा बाजारभाव आपण द्याल आणि शेतकऱ्यांचा दुवा घ्याल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, बिगर टाइम्स, नारायणगाव. दादा कुठलं गाव? शिरोली. कुठली? कारखाना शिरोली. कुठली व्हरायटी घेऊन आले? काय भाव मागतात आज? मागाचे 800-300. 250-300. काय शेती व्यवसाय परवडतो का? नाही परवडत. काय करायचं? काय करायचं आता, नाहीपेक्षा आपलं चालवायचं कसं. नाहीपेक्षा चालवायचं कसं? किती वर्ष टोमॅटो लागवड करतात? झाले 2-3 वर्ष. 2-3 वर्ष. बरं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.